नमस्कार मित्रांनो, मी आहे डासर. आता आपण पाहणार आहोत नेटवर्क मधील पुढील प्रकार की जो आहे मॅन म्हणजेच मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क. मॅन Man is basically a bigger version of land and normally uses similar technology. It is designed to extend over a larger area such as entire city. तर मॅन हा लँडचा मोठ्या आकाराचा प्रकार आहे की जो शक्यतो एका सिटीला कव्हर करतो. म्हणजेच एका सिटीच्या आतमध्ये जे छोटे छोटे लॅन आहेत ते लॅन एकत्र जोडल्यानंतर निर्माण होणारं जे काही मोठ्या स्वरूपातलं नेटवर्क आहे त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, मॅन असं म्हणणार आहोत. The MAN can be in the form of single network such as a cable network, or it can be combination of multiple LAN as shown in next figure. तर मॅन म्हणजेच काय विचार घेऊ शकता बघा, तुमच्या शहरामध्ये जे केबल टीव्हीचं नेटवर्क जे आहे की ज्याच्यामध्ये प्रत्येक घरातील जो डिव्हाइस आहे तो जोडलेला आहे आणि जो जोडल्यानंतर किंवा जोडण्यासाठी जो कव्हर केलेला जो एरिया आहे तो एका शहरासाठी असतो. म्हणजेच या ठिकाणी एरिया जो असणार आहे, साईज जो असणार आहे तो वाढणार आहे. लॅनच्या तुलनेत मॅनचा जो कव्हरेज एरिया असणार आहे तो जास्त असणार आहे, एका सिटीच्या मर्यादा इतका असणार आहे. त्या निर्माण झालेल्या एरियासाठीचं जे नेटवर्क आहे त्याला आपण मॅन म्हणणार आहोत. आणि ज्याच्यामध्ये आणखी काय असू शकणार आहे, मल्टिपल लोकल एरिया नेटवर्क एकमेकाला जोडून जे निर्माण होणारं जे नेटवर्क आहे तेही देखील काय असणार आहे, मॅन असणार आहे. A man may be fully owned or operated by a private company, or it may be a service provided by a public company such as a local telephone company. तर हे जे मॅन जे आहे ते कुणाच्या अंडर येतं, तर ते एकतर प्रायव्हेटली ऑपरेट केलं जातं किंवा ते पब्लिक सेक्टरमध्ये असणारी जी काही कंपनी आहे त्यांच्याद्वारे ते ऑपरेट केलं जाऊ शकतं. ओके, नेक्स्ट आपण या ठिकाणी डायग्राम मगाशी जी आपण रीड केली होती ती डायग्राम आपण या ठिकाणी पाहू शकता. तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते की जे छोटे छोटे लॅन आहेत ते एकत्र काय केलेले आहेत, जोडलेले आहेत आणि त्यातून काय निर्माण झालेलं आहे, मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क निर्माण झालेलं आहे. A MAN is a network that interconnects users with the computer resources in a geographical area larger than that covered by LAN and smaller than that covered by a wide area network. म्हणजेच मॅन हे लॅन पेक्षा मोठं असणार आहे आणि वाईड एरिया नेटवर्क पेक्षा ते कसं असणार आहे, स्मॉलर असणार आहे. ओके, तर आपल्याला या ठिकाणी पुढे जाऊन आणखीन एक नेटवर्क पाहायचा आहे की जो तिसरा प्रकार आहे, दॅट इज अ वाईड एरिया नेटवर्क, की ज्याला आपण वॅन असं म्हणतो. वॅन म्हणजेच इंटरनेट असंही देखील आपण त्याला ओळखतो. When a network spans a large distance, or when the computers to be connected to each other are at widely separated locations, a local area network cannot be used. तर ज्यावेळी वाईड एरिया असणार आहे, खूप मोठ्या प्रमाणातला एरिया असणार आहे, लॉंग डिस्टन्सवरचे जे नेटवर्क्स आहेत ते ज्यावेळी एकमेकाला जोडले जाणार आहेत आणि त्यातून निर्माण होणारे जे नेटवर्क आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, वॅन असं म्हणणार आहोत. For such situation, a wide area network must be installed. The communication between different users of WAN is established using leased telephone lines or satellite links or the similar channels. तर हे जे वेगवेगळ्या देशामध्ये जे निर्माण झालेले जे काही नेटवर्क्स आहेत, लॅन्स असतील, मॅन्स असतील, हे केबलच्या सहाय्याने शक्य असेल तर जोडले जातील अथवा ते सॅटेलाइटच्या सहाय्याने काय केले जाणार आहेत, हे नेटवर्क्स एकमेकाला जोडले जाणार आहेत. तर ह्या ज्या लाईन्स असतात हे टेलिफोन लाईन्स असतील किंवा या दोन देशांमधील जो काही कम्युनिकेशनचा जो काही मार्ग आहे थ्रू द व्हाया सॅटेलाइटच्या सहाय्याने देखील होऊ शकणार आहे. इट इज चिपर अँड मोर इफिशियंट टू यूज द टेलिफोन नेटवर्क फॉर द लिंक्स. जर आपण टेलिफोन लाईनचा वापर केला वॅन मधले इंटरकनेक्टिव्हिटी पूर्ण करण्यासाठी तर हा स्वस्त असणार आहे, कारण की टेलिफोन नेटवर्क हे ऑल ओव्हर द वर्ल्ड एकमेकाला जोडलेलं आहे आणि त्याच टेलिफोन नेटवर्कवरती जर आपण आपले कम्प्युटर जोडले तर आपल्याला वेगळं नेटवर्क निर्माण करण्याची आवश्यकता भासणार नाही आहे. पण जर आपल्याला त्या व्यतिरिक्त जर कॉम्प्युटर एकमेकाला जोडायचे असतील
व्हॅन मधले, तर आपण सॅटेलाइटचा वापर करू शकतो, पण ते खर्चिक होणार आहे. म्हणजेच या तुलनेत सॅटेलाइटच्या तुलनेत आपल्याला टेलिफोन नेटवर्क्स हे वापरणं काय असणार आहे, खर्चाच्या मानाने कमी खर्चाचं असणार आहे. Definition पाहतोय आपण आता. A WAN is a telecommunication network or computer network that extend over a large geographical distance. Wide area networks are generally established with leased telecommunication circuits. तर आपण जाणलेलंच आहे की WAN म्हणजे काय आणि त्याच्यासाठी कुठलं आपल्याला स्वस्तात किंवा मोस्टली युज्ड जे माध्यम आहे ते टेलिकम्युनिकेशन नेटवर्क आहे हे त्या ठिकाणी वापरलं जाणार आहे. आणि त्याचा एरिया कसा असणार आहे, कव्हरेज एरिया ऑफ द नेटवर्क हा वाईड असणार आहे, खूप मोठ्या प्रमाणातला जॉग्राफिकल एरिया असणार आहे, त्यालाच आपण WAN असं म्हणणार आहोत. मोस्ट वाईड एरिया नेटवर्क्स आर युज्ड फॉर ट्रान्सफरिंग द लार्ज blocks of data between its user. As the data in a form of existing records or files, the exact time taken for this data transfer is not a crucial parameter. तर WAN हे शक्यतो मोठ्या स्वरूपात डेटा पाठवण्यासाठी वापरलं जाणार आहे. मग त्याच्यामध्ये वेळेचा संदर्भ विचारात घेतला जात नाही, फक्त लार्ज डेटा किंवा रेकॉर्ड्स वन डिव्हाइस टू अनादर डिव्हाइस, की जे डिव्हाइस खूप लॉंग डिस्टन्सवरती असणार आहे, शक्यतो दुसऱ्या देशामध्ये असेल, दुसऱ्या स्टेटमध्ये असेल, अशा ठिकाणी आपल्याला डेटा पाठवायचा असेल तर आपल्याला WANचा वापर करायला पाहिजे. An example of WAN is an airline reservation system. Terminals are located all over the country through which the reservations can be made. तर आपण भारतात बसून अमेरिकेमध्ये असणाऱ्या फ्लाईट सिस्टम मधील एखादं फ्लाईट आपण काय करू शकतो, बुक करू शकतो. तर त्यासाठी आपल्याला WANचा वापर करता येऊ शकणार आहे. It is important to note here that all the terminals use the same centralized common data provided by the central reservation computer. तर आपण भारतात बसून अमेरिकेमधील एअरलाईन्सचं एखादं सीट बुक केली तर ती सीट बुक झालेली आहे हे ऑल अदर कंट्रींना काय होणार आहे, इन्फॉर्म केलं जाणार आहे. म्हणजे डेटा शेअरिंग हे कसं असणार आहे, थ्रू द वर्ल्ड हे काय असणार आहे, सेंट्रलाइज्ड असणार आहे. ओके, म्हणजेच बुक झालेली जी सीट आहे ती अन्य देशातून किंवा अन्य क्लायंट्स द्वारा त्या ठिकाणी काय होणार नाही, बुक केली जाणार नाही आहे. Because of the large distance involved in the wide area network, the propagation delays and variable signals travels times are major problem. तर डिस्टन्स खूप मोठ्या स्वरूपातलं असल्यामुळे त्या ठिकाणी डेटा ट्रान्सफर होण्यासाठी डिले निर्माण होऊ शकणार आहे. ओके, किंवा सिग्नल ट्रॅव्हल होण्यासाठी देखील आपल्याला त्या ठिकाणी मेजर्स प्रॉब्लेम, कदाचित वायर कट होणे किंवा काहीतरी मोठ्या स्वरूपातला ऍक्सिडेंट, वादळ, फ्लड किंवा या घटनांच्यामुळे केबलमध्ये क्वालिटी खराब होणे किंवा ब्रेकेज येणे याच्यामुळे आपल्याला डिले शक्यतो निर्माण होण्याची शक्यता असते. Therefore, most wide area networks are not used for time critical applications. जर आपल्याला खूप महत्त्वाचा, अत्यंत महत्त्वाचा डेटा जर ट्रान्सफर करायचा असेल तर आपल्याला WANचा वापर करून चालणार नाहीये. As explained earlier, they are more suitable for transfer of data from one users to other, which is not a time crucial applications. जर आपल्याला डेटा एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी पाठवायचा आहे, रिमोट लोकेशनला पाठवायचा की ज्या ठिकाणी आपल्याला टाइम हा फॅक्टर महत्त्वाचा नाही, अशा ठिकाणी आपण WAN वापरू शकणार आहोत. वाईड एरिया नेटवर्क्स आर बेसिकली पॅकेट स्विचिंग नेटवर्क. तर वाईड एरिया नेटवर्क जे असतात ते पॅकेट स्विचिंग प्रकारातलं नेटवर्क वापरत असणार आहेत. A WAN provides a long distance transmission of data, voice, image and video information over large geographical area that may comprise a country or continent or even the whole world. तर आपल्याला WAN कुठे वापरता येणार आहे, एका कंट्री टू दुसऱ्या कंट्रीकडे डेटा ट्रान्सफर करायचा असेल किंवा एका खंडातून दुसऱ्या खंडाकडे डेटा ट्रान्सफर करायचा असेल आणि हा डेटा काही असू शकतो, व्हॉइस असू शकतो, इमेज असू शकतो, ऑडिओ असू शकतो, व्हिडिओ असू शकतो, एखादा टेक्स्ट असू शकतो, अशा स्वरूपातला डेटा आपण वन कंट्री टू अनदर, वन कॉन्टिनेंट टू अनदर असं आपण पाठवू शकणार आहोत. ओके, कॅरेक्टरिस्टिक्स और फीचर्स ऑफ द WAN पाहतोय आपण. फर्स्ट, रिमोट डेटा एंट्री अँड ऍक्सेस इज पॉसिबल. नेक्स्ट, कम्युनिकेशन्स फॅसिलिटीज इज प्रोव्हाइडेड. Third आहे centralized information is created and used. And fourth is WAN spans over a large distance. ओके, तर मित्रांनो आपण ह्या सेशन मध्ये MAN आणि WAN हे दोन नेटवर्क्स आपण या ठिकाणी अभ्यासलेले आहेत.
तुम्हाला यामध्ये काही शंका असेल तर मला निश्चित कमेंट करा, मी तुम्हाला प्रतिसाद देईन. आणि आपण पुढील सेशनमध्ये भेटणार आहोत आणखीन एका नवीन टॉपिकसह. तोपर्यंत धन्यवाद.